संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव आपल्या फौजेसह महादेवाच्या डोंगरावर उभे होते। त्यावेळी संताजी घोरपडे धनाजींना म्हणाले, औरंगजेबाची फौज 2 मुक्कामावर आली आहे। धनाजी, तुम्ही फलटण भागात लढा द्या, तुमच्या पाठीमागे डोंगर असू द्या, मी स्वतः तुळापूर मुक्कामी जाऊन थेट औरंगजेबाच्या छावणीवर छापा टाकतो आणि त्याला दाखवतो मराठे अजून जिवंत आहेत। धनाजी हसून म्हणाले, शाबास संताजी, हेच खरं मराठ्यांचे रक्त। आणि संताजी घोरपडे निघाले सोबत बहरजी घोरपडे, मालोजी घोरपडे आणि विठोजी चव्हाण यांना घेऊन औरंगजेबाच्या छावणीकडे। पुढे संताजी घोरपडे डोंगराच्या आश्रयाने जेजुरीला पोहोचले। तिथे त्यांनी श्री क्षेत्र जेजुरीचे दर्शन घेतलं आणि दिव्या घाटाखाली जाडीत गुप्त छावणी केली। नंतर मध्यरात्रीच्या सुमारात ते तुळापूरच्या दिशेने मार्गस्थ झाले। पुढे रस्त्यात 3 कोसांवर मुघल पहारा लागला होता, पण संताजींनी मुघल फौजेला फसवलं। ते म्हणाले, आम्ही 5 शहाच्या लष्करातील हिंदू सरदार शिर्के मोहिते यांच्या छबिन्यात गेलो होतो, आता माघारी जातोय। या खुणीनं मुघल पहारेकरांनी त्यांना आत सोडले आणि जसाही संताजींच्या मावळ्यांनी लष्करात प्रवेश केला तसा त्यांनी थेट औरंगजेबाच्या छावणीवर छापा घातला। त्यावेळी लाखो मुघल सैनिक छावणीत होते, तरी त्या मानाने छोट्याशा मराठा तुकडीने मुघल छावणीवर जोरदार हल्ला केला आणि बघता बघता छावणीत सर्वत्र गोंधळ उडाला। मराठ्यांनी अक्षरशः छावणी हादरून टाकली। थेट औरंगजेबालाच संपवण्याचा बेत होता, पण तो त्याच्या गुलाबबारीच्या छावणीत त्यावेळी नव्हता म्हणून वाचला। पण संताजींनी आणि त्याच्या साथीदारांनी त्या तंबूचे तणावे कापले, तंबूच्या सोन्याचे कळसही कापले, तोफखानाही उडवला आणि सुरक्षित थेट निघाले सिंहगडाकडे। त्यावेळेस सिंहगडावर शिदोजी गुज्जर हे किल्लेदार होते। त्यांनी खाली येऊन संताजींची भेट घेतली, जखमीवर उपचार केले। तिथेच 2 दिवस मुक्काम करून संताजींनी पुन्हा रायगडाकडे कूच केले आणि थेट रायगडाला वेढा घातलेल्या जुल्फिकार खानाच्या लष्करावर हल्ला केला। या हल्ल्यात मोगलांची मोठी हानी झाली आणि जुल्फिकार खानाचे संताजींनी 5 हत्ती हस्तगत केले। नंतर संताजी आणि त्यांचे साथीदार राजाराम महाराजांसमोर गेले। त्यांनी औरंगजेबाच्या तंबूचे सोन्याचे कळस व 5 हत्ती महाराजांच्या चरणी ठेवले।